शिवरूपं गुरु साक्षात् शिव स्वयं संसारशोकहर्तिं ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिवार महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमतिशान्ति शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधोतत्वबोध सेतुकरम्। ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। जगद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार आप्पाजी यांच्याही चरणी शिर साष्टांग प्रणिपात करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 216 काढा। ग्रंथाचं पान नंबर 216 निर्विकल्प समाधीचे वर्णन। सविकल्प समाधी आपण बघितली, आता निर्विकल्प समाधी। सविकल्प समाधीचे दृश्यानुविध समाधी आणि शब्दानुविध समाधी हेही दोन समाधीचे प्रकार आपण बघितलेले आहेत। दृश्यानुविध संकल्प समाधी म्हणजे जे वृत्ती मनामध्ये उठतात त्या दृश्य आहेत, निमित्तांचा दृष्ट आहे। शब्दानुविध समाधी म्हणजे शब्दामध्ये आपण मी आत्मा आहे हे अखंड शब्दानं बोलत राहणं। सच्चित आनंदरूप मी आत्मा आहे, दृष्टा साक्षी चैतन्य रूप असा आनंद स्वरूप मी आत्मा आहे असा शब्दात उच्चार करून आत्म्याच्या ठिकाणी स्थिर राहणे। आता आपल्याला निर्विकल्प समाधीचे वर्णन। सविकल्प समाधी बघितली, निर्विकल्प समाधी। गुरु महाराज आता निर्विकल्प समाधी म्हणजे काय ते सांगावे। दृश्यानुविध आणि शब्दानुविध ही दोन समाधीचे उत्तम अभ्यास केल्यास आधी काय करावं लागतं तर ह्या दोन समाधीचा उत्तम अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यानंतर अंतकरणाच्या आत आनंदरूप आत्म्याचा ज्ञानानंदाच्या अनुभवाच्या आवेशाने कामसंकल्पादी दृश्यवृत्तीचे अनुसंधान सुटून आत्म्याच्या ठिकाणी स्थिर वृत्ती ठेवून आणि काम क्रोध ही जी वृत्ती आहेत ह्याचं अनुसंधान सोडून म्हणजे आपण त्या वृत्तीमध्ये अखंड आहोत, ती अखंडत्व सोडून द्यायचं आहे आणि अखंड कशामध्ये राहायचं आहे, अनुसंधान कशात ठेवायचं आहे तर मी आत्मा आहे ही दृढ निश्चय करून आपल्या आपल्या मनातच बाकीच्या वृत्ती अनुसंधान सुटून आपोआपच जातं सुटून। त्याचप्रमाणे आपण असंग आहो इत्यादी शब्दांनी नष्ट होऊन संकल्परहित तृष्णीभूत अशी जी जीवाची स्थिती होते तिलाच निर्विकल्प समाधी असे म्हणतात। सगळं सुटून अंतकरणातल्या वृत्तीचा मी दृष्टा साक्षी आहे आणि मी आत्मा आहे ह्याच्यामध्ये दृढ अखंड राहणं। आणि असं जर अखंड जर राहिलं तर सगळ्या जी वृत्ती आहेत त्या मावळतात आणि पुन्हा आपल्या स्वरूपामध्ये आपण स्थित राहतो, शांत राहतो।
ह्या सगळ्या वृत्ती दृश्य अनुसंधान सुटून त्याचप्रमाणे आपण असंग आहो, ह्यांचा संग आपल्याला होत नाही. आपण असंग आहो, वेगळे आहो इत्यादी शब्दही नष्ट होऊन, शब्दसुद्धा नष्ट होतात. संकल्परहित तृष्णीभूत अशी जी जीवाची स्थिती होते तिलाच निर्विकल्प समाधी असे म्हणतात. शब्द कधी नष्ट होतात, शब्दाची किती वेळ आवश्यकता आहे आणि कुठपर्यंत आवश्यकता आहे, आपल्याला ही कळेपर्यंत शब्दाची आवश्यकता आहे. तृप्ती होईपर्यंत. जसं आई काय करते बघा, आई जी असते ती हे देहाला पोषण करण्यासाठी अन्नरसाचा घास भरवते आणि एकदा तृप्ती झाली की पुन्हा ती हातात घेतही नाही, ती ताट ठेवून देते, हात धुवून टाकते. मग हा अन्नरसाचा घास भरवण्यापर्यंतच त्याची आवश्यकता आहे. गुरुमाऊली काय करतात तर ब्रह्मरसाचा घास भरवतात. जसं आई अन्नरसाचा घास भरवते, ऐकू येते का? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय येते, छान ऐकायला येते. आई जसं अन्नरसाचा घास भरवते मुलाची तृप्ती होईपर्यंत, आणि तृप्ती झाली की ताट हात धुवून सगळं सोडून द्यावं लागतं. तसंच गुरुमाऊली, गुरुलासुद्धा माऊली म्हणजे आईच आहे गुरुमाऊली. गुरुमाऊली कशाचा घास भरवतात? ब्रह्मरसाचा घास भरवतात. आणि ब्रह्मरसाचा घास जेव्हा भरून तृप्ती होते तेव्हा त्याचीसुद्धा आवश्यकता राहत नाही, शब्दाचीसुद्धा आवश्यकता राहत नाही. शब्दसुद्धा तिथं पुन्हा सोडून द्यावे लागतात, कारण तृप्त झालं ते. तृप्त झाल्यानंतर पुन्हा कशाचीच आवश्यकता नाही, तिथं शब्दसुद्धा मावळतात असं सांगू लागलेले आहेत. आणि शब्द मावळल्यानंतर काय होतं, आपण असंग इत्यादी शब्दही नष्ट होतात, मावळतात. शब्दाची गरजसुद्धा तृप्ती होईपर्यंतच आहे, पुन्हा शब्दसुद्धा नाहीत, फक्त मौन स्थिती आहे. कळाल्यानंतर सुरुवातीला मला खूप कळायलं आपण म्हणतो बघा, ही काही खरं नाही, ही प्रपंच खरा नाही, ही मला कळायलं. जसं सुरुवातीला पाणी व्हायला खळखळ आवाज येतो, जसं जसं पाणी जास्त वाढतं तसं तसं त्याचा आवाज कमी होतो. ते तोंडानं काहीच बोलत नाही, फक्त अनुभव घेत राहतो. गंगा भरून चाललेली आम्ही बघितलेली, गंगा वाहिल्यासारखी सुद्धा वाटत नाही बघा. दोन्ही बाजूनी तुडुंब भरलेली असते. गंगाखेडला असताना तुडुंब भरलेली असते आणि ती गंगा वाहिली असं सुद्धा वाटत नाही, शांत असल्यासारखी दिसते. पण तिचा वेग जर इतका असतो तर मोठमोठे झाडं वृक्ष सगळेच तिथून वाहून चाललेले असतात, पण दिसत नाही ती. तसं असतं इथं, शब्दसुद्धा थांबतात. जेव्हा तृप्ती होते, ही ज्ञान प्राप्त करून घेऊन पुन्हा शब्दही थांबतात. शब्दानंही जो तृप्ती झाली त्याची, तो शब्दात काहीच बोलत नाही, फक्त अनुभव घेत चलतो. शब्द नष्ट होतात म्हणून सांगितलं. इत्यादी शब्दही नष्ट होऊन, शब्द नष्ट झाल्यानंतर पुन्हा काय राहतं? संकल्परहित तृष्णीभूत अशी जी जीवाची स्थिती होते तिलाच निर्विकल्प समाधी म्हणतात. शब्दही संपतात, शब्दाचीही गरज राहत नाही. अनुभवात चित्र शब्दानं घास भरून गुरुमाऊलींनी अनुभव घेतला, तृप्ती झाली, आता खाण्याची इच्छा राहत नाही. जेवण करायला बसलो आपण आणि तृप्त झालं तर कितीही पदार्थ वेगळे आणले तरी आपण काय म्हणतो? तृप्त झालेलं असतं, मन जात नाही त्याच्यावर. तसं शब्दही नष्ट होऊन काय होतं पुन्हा? निर्विकल्प समाधी. कोणताच संकल्प नाही, कोणताच विकल्प नाही, आनंदमय अंतःकरण सदा असतं. दुःख आनंदमयच अंतःकरण शांतच आहे, पण विचलित कशानं होतं? शब्द स्पर्श रूप रसगंध ह्या विषयाची इच्छा प्राप्त होते आणि त्याच्यामुळं अंतःकरण विचलित होतं. ह्याच्यापेक्षा मी वेगळा आहे असं लोकाला सांगायचंच नाही, आपल्या मनाला सांगायचं आहे, दुसऱ्याला काहीच बोलायचं नाही.
दुसऱ्याला आपण जर सांगू लागलाव ना, पाठातल्याला सांगते काय खरं नाही हो प्रपंच तर येडं झालं म्हणते ती, आधी नीट संसार कर, संसारातून विरक्त होती का काय, कुठं जाती का काय. त्याच्यासाठी लोकाली बोलून दाखवायचं नाही, आपलं आपल्या अंतकरणात अनुभव घेत चालायचं. चर्चा करायची पण आपल्यासारखे बरोबर करायची. जिथं निंदा होईल ग्रंथाची सुद्धा आणि ज्ञानाची सुद्धा, अशा जवळ ज्ञान सांगायचंही नाही आणि बोलायचंही नाही. आणि ज्याला सांगितल्यानंतर तीर्थ तरी कशाला म्हणतात तो, तीर्थसुद्धा शास्त्रात तीर्थाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. तर जे आपला जी ही संवाद आहे ही तीर्थच आहे. एक भक्त दुसऱ्या भक्ताशी जेव्हा ईश्वराविषयीची चर्चा करतो, ईश्वराविषयीचं ज्ञान एकमेकाला वाटप करतो, त्यावेळेस जो तिसरा ऐकतो ना, त्यानं तीर्थात आंघोळ केलेले पुण्य त्याला प्राप्त होत असतं. दोन भक्तांची सुरू आहे ईश्वराबरोबर चर्चा, ईश्वराबद्दलची. तिसरा फक्त ऐकतो तर त्यालासुद्धा महान अशा तीर्थाचं स्नान केलेल्या पुण्याची प्राप्ती होत असते. म्हणून निर्विकल्प समाधी, शब्दही थांबतात, कोणताच संकल्पही नाही, कोणताच विकल्प नाही, कोणतीच अपेक्षा नाही. मुक्ती म्हणजे तरी काय, सगळ्या मनातल्या अपेक्षा संपल्या आणि शांत अंतकरण झालेले, काहीच अपेक्षा राहिली नाही, आयुष्य मात्र शिल्लक राहिले, त्यालाच जीवनमुक्ती म्हणावं. आणि ज्याला अनेक अपेक्षा राहिल्यात आणि आयुष्य संपलं, तो मात्र बंधनात पडला. निर्विकल्प, कोणताच संकल्प नाही, कोणताच विकल्प नाही. कसं त्याच्या अंतकरणाची अवस्था कशी असते, तर जसं निश्चल वायू, जसं वायू नसलेल्या जागेत दिवा जसा निश्चल राहतो, जिथं वायू वारं सुटलेलं नाही, थोडी थोडी शांत हवा आहे घरामध्ये, तर दिवा शांत जळतो. तसं निर्विकल्प अभ्यास करणाऱ्या पुरुषाचे चित्त निश्चल राहते. ज्याच्या मनामध्ये कल्पनाच नाही कोणतीच, तर त्याला दुःखच होत नाही. अपेक्षा काहीतरी प्राप्त व्हावा असं जर मन रखरख करीत असेल आणि प्राप्त नाही झालं तर त्याला तिथं क्रोध येतो आणि त्याची ती मनाची विचलित अवस्था होते, चंचलता होते. पण कोणतीच अपेक्षा मनात जर नसेल तर मन चंचल होत नाही, शांत मन राहतं. आणि अशा शांत मनामध्ये कोणतीच कल्पना नाही. तृष्णीभूत अशी जी जीवाची स्थिती सांगितली. तृष्णीभूत कशाला म्हणावं, तर मौन स्थिती. तृष्णीभूत म्हणजे मौन स्थिती, काहीच शब्दही नाही, मौन येतो आणि अंतकरणात मात्र आनंदाचा अनुभव घेत आहे. अशी जीवाची जी स्थिती होते तिला निर्विकल्प समाधी म्हणतात. वायू नसलेल्या जागेत दिवा जसा निश्चल राहतो, तसा निर्विकल्प अभ्यास करणाऱ्या पुरुषाचे चित्त निश्चल राहते. म्हणजे निर्विकल्प समाधी कोणत्याही प्रकारचा द्वैत प्रपंच भासत नसल्यामुळे, कल्पना कोणतीच नाही, ह्यालाच निर्विकल्प समाधी म्हणतात. त्याच्या मनामध्ये द्वैत प्रपंच कोणताच नसतो. म्हणजे हा माझा, हा दुसऱ्याचा, असं काहीच त्याच्या मनामध्ये नसतं. त्याची समदृष्टी झालेली असते. सगळ्यामध्ये माझा ईश्वरच आहे, ब्रह्मच आहे. जे ध्येय धारण करून अहंता, आपला जी स्वतःचा ध्येय, याच्यावर जी अहंता आहे ती ध्येयसुद्धा माझा नाही आणि ध्येयाचे संबंधितसुद्धा माझे नाहीत, ही धनसुद्धा माझं नाही. असं ज्यावेळेस दृढ निश्चय होतो त्यावेळेस चित्त स्थिर होतं, तृष्णीभूत अशी स्थिती होते, मौन स्थिती होते. आणि असा निर्विकल्प अभ्यास करणाऱ्या पुरुषाचे चित्त निश्चल राहते. म्हणूनच निर्विकल्प समाधीत कोणत्याही प्रकारचा द्वैत प्रपंच भासत नसल्यामुळे दोन आहे असं भासतच नाही. मी एकटाच आहे सगळीकडं,
सगळीकडं माझाच आत्मा आहे, माझाच आत्मा भूतात्मा आहे. चराचरामध्ये भरलेला, जेवढं चराचरामध्ये भरलेले प्राणी पशुपक्षी आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा माझाच आत्मा आहे, अशी भूतदया त्यांच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झालेली असते. द्वैत प्रपंच भासतच नाही त्यांना दोन, एकच भासतं सगळीकडं. निर्विकल्प चैतन्य रूप आपला स्पष्ट अनुभव जीवास होतो, त्याची त्याला स्वतःचा अनुभव स्पष्ट येतो. ही खूप पुढचे निर्विकल्प समाधीपर्यंत पोहोचलेल्या साधकासाठी हे सांगितलेलं आहे. पण आधी आपण कोणता अभ्यास करायचा आहे? सविकल्प समाधीचा. ओम नमः शिवाय. तृष्णीभूत म्हणजे मौन स्थिती. मौन स्थिती सगळं कळालेलं आहे, त्याला ज्ञान झालेलं आहे, आनंदात डुबून गेलेला आहे. गुलाबजामुन पाकात डुबला तसा ते डुबून गेलेलं आहे त्याच्या स्वस्वरूपामध्ये. आणि स्वस्वरूपामध्ये डुबल्यामुळं ते मुखानं काहीच बोलत नाही जास्त, नवीन नवीन बोलतात. ज्यावेळेस आपल्याला सुरू केलं ना आपण ऐकायला, खूप चांगलं आहे हो, असं आहे तसं आहे, काहीच नाही, प्रपंच काही खरा नाही असं बोलतं माणूस नवीन नवीन. पण ज्यावेळेस तो खोल जातो त्यावेळेस त्याचे शब्दही थांबतात त्याच्या आनंदामुळं. आणि काय तृष्णीभूत म्हणजे मौन स्थिती प्राप्त होते त्याला. तृष्णीभूतचा अर्थ मौन असा होतो. तिथं लिहायचं असलं तर लिहून घ्या. त्या शब्दाच्या बाजूला तृष्णीभूत अशी जी जीवाची स्थिती म्हणजे मौन स्थिती सांगितली. आणि निर्विकल्प कोणतीच कल्पना नाही, मौन स्थिती झालेली आहे, तर तीच समाधी आहे. कोणत्याच प्रकारचा द्वैत प्रपंच भासत नसल्यामुळं चैतन्यरूप आत्म्याचा स्पष्ट अनुभव जीवास होतो. त्याची त्यालाच अनुभव येतो. त्या निर्विकल्प चैतन्य सुखाच्या अनुभवाचा प्रकार श्री शंकराचार्यांनी गुरुनी या लघुवाक्यवृत्ती नावाच्या आपल्या ग्रंथात निरूपण करून सांगितलेला आहे. निर्विकल्प चैतन्य सुखाच्या अनुभवाचा प्रकार त्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि अनुभव घेऊनच ही ग्रंथ लिहिलेला आहे. ह्या ग्रंथातलं मला शक्य कसं होईल असं म्हणायचंच नाही, शक्य होणारच आहे. त्याच मार्गावर आहेत आपण. शक्य का होत नाही, काय कमी आहे आपल्यामध्ये शक्य न होण्यासारखं? फक्त आपण चिटकलेलं गोचडासारखं जे चिटकलं ना फेविकॉलसारखं त्या अहं त्या ममतेला, त्याच्यातून फक्त बाजूला निघायचे. जी चिटकून बसलं फेविकॉलचा जोड असल्यासारखं अहंत आणि ममता धरून बसलं त्यांना शक्य नाही. परंतु आपल्याला मात्र ते शक्य आहे.